की काँग्रेसला सोबत घेणं गरजेचं आहे, पण ही त्यांची भूमिका आहे, निर्णय नव्हे. संजय राऊतांनी आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. तर महापालिका निवडणुकीपूर्वी एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या एंट्रीविषयीच्या चर्चेला बळ मिळालंय. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, पण महाविकास आघाडीतील काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्याविषयी अद्याप आपले पत्ते काही उघड केलेले नाहीत. याच संदर्भात हायकमांड निर्णय घेईल असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. असं असलं तरी राऊतांच्या या दाव्यावरनं मनसे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं मात्र काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतो, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजींचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे. तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेतात, जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे. ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं, तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता, तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली, तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल. तर या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी अजून तरी आपली भूमिका काही स्पष्ट केलेली नाही. या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स, नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर. आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे, हा आमचा हायकमांड निर्णय घेईल. तर या मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार निशाणा साधलाय. ऐकूयात. आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का, असा माझा सवाल आहे. ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात, भोंग्याविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. तर या चर्चेवरनं मनसे नेत्यांनी राऊतांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही. तर ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल. सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी. दरम्यान या संदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना मनसे नेत्यांकडनं नाराजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात. मी असं काहीही बोललेलो नाही. आपल्या विधानानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना केलेला हा मेसेज आहे. माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असं संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज केलाय. त्यामध्ये म्हटलंय, तर त्या विधानानंतर राऊतांनी राज ठाकरेंना जो काही मेसेज केला, सूत्रांकडनं जी माहिती मिळाली आहे, मी असं काहीही बोललेलो नाही, माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असा मेसेज आणि स्पष्टीकरण संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिलाय.